काही चाली काही नावावर फेमस झाल्या महाराज. हा त्याला काय बोलायचं. पिंगळा म्हणलं की विशालबुवा आलेच. आता त्यांच्यानंतर कोणीही म्हणलं तर ते विशालबुवाचं उष्ट घेतल्यासारखं आहे. माझी तर हात जोडून महाराष्ट्रातल्या सगळ्या तरुण कीर्तनकारांना विनंती आहे, विशाल महाराज सोडून कोणीच पिंगळा म्हणायचा नाही. शेवटी तुम्ही म्हणला तर लोक काय म्हणणार, त्याची कॉपी केली. एक शास्त्रीजीचं एक वाक्य असतं महाराज, विद्वानानं स्वतःच्या वक्तृत्वावर फक्त स्वतःचाच प्रभाव पाडू द्यायचा, विद्वानाच्या वक्तृत्वावर दुसऱ्याचा प्रभाव नसला पाहिजे. हा, एखाद्या वेळेला एखाद्या मोठ्याचं वाक्य घेतलं तर ते नावानिशी सांगता आलं पाहिजे, मी अमक्याचं हे वाक्य बोललो. प्रामाणिक कबुली देणं कधीही चांगलं, पण दुसऱ्याचं चोरून घेणं शेवटी ते त्याच्या नावावर खपल्या जाणारच आहे. आणि तुम्ही कितीही ताकद लावली तरी ते आठवण येताना त्या पहिल्याचीच येणार झाली. माझे 2-3 विद्यार्थी आहेत, उगं पिंगळा म्हणायला लागले. मी म्हणलं पाया पडतो रे तुमच्या, तुम्हाला तुकाराम महाराजचा विद्यार्थी म्हणलं पाहिजे लोकांनी, विशाल महाराजांचा नाही म्हणलं पाहिजे. त्यांच्या तुम्ही नाव माझं लावताय आणि पिंगळा त्यांचा म्हणताय, पेक्षा मी सांगितलेल्या 4 ओव्या सांगा, मग लोकांनी म्हणलं पाहिजे हे शास्त्रीचा विद्यार्थी आहे. विठाल एक गोड वाक्य सांगतो महाराज, म्हणजे फिल्मी भाषेत सांगतो. सिनेमा छोट्या बॅनरचा असू द्या, मेन हिरोचा रोल आपला असला पाहिजे. मोठ्या बॅनरचा साईड हिरो कधीच व्हायचं नाही. श्रीमंताच्या बंगल्यातला चाकर होण्यापेक्षा स्वतःच्या झोपडीचा मालक झालेलं कधीही चांगलं असतं. झोपडंच असू द्या, पण तुम्ही त्या झोपडीचे राजे असले पाहिजे. तुमच्याकडं बोट नाही आलं पाहिजे. महाराज 24 वर्ष कीर्तन करतो, तुकाराम मुंडे आमक्यासारखं कीर्तन करतो असं दाखवून द्या, आपण बक्षीस देऊ त्याला. लोकांना एकच म्हणावं लागेल, तुकाराम मुंडे कीर्तन करतो, तुकाराम मुंडे सारखंच करतो. आपल्या स्वतःवर स्वतःची छाप पडली असली पाहिजे. स्वतः काहीतरी, मला यांचं वाजवणं का आवडतं त्यासाठी सांगतो मी सुरुवातीलाच म्हणलं, माझ्या लाडक्या यादीतला हा माणूस आहे. त्याचं कारण हे जेही वाजवतो तो ऋषिकेश म्हणून वाजवतो, कोणासारखं तरी वाजवत नाही, स्वतःचं वाजवतो तो, स्वतःसारखं. ऋषी म्हणून प्रेझेंट व्हायचं. एक दिवस असा येईल ऋषी सारखं वाजवणारे 5-50 तयार झालेले असतील. सुरुवातीच्या काळात, प्रारंभिक काळात ठीक आहे, आपण कोणाला तरी फॉलो करतच असतो. आम्ही फॉलो करतच आलो. आजही आम्ही शास्त्रीजींना फॉलो करतो, आजही आम्ही थोडा मोठ्यांना फॉलो करतो, पण घेत असताना त्यांचं घेऊन आम्ही आमच्या पद्धतीनं रुबाबात पुढं आणतो. मला विशेष राऊत महाराजचं गोड असं वाटलं की चाली जरी पारंपरिक असल्या तरी त्यांनी गात असताना त्यांच्या स्वतःच्या आवाजाचा त्याला टच दिला होता. स्वतः राऊत महाराज गात आहेत हे यातून प्रेझेंट होत होतं. आपलं सादरीकरण आपल्या पद्धतीनं करायचं. चाली तर पारंपरिकच आहेत, त्या कुठून तरी आपण घेणारच आहेत, पण गात असताना आपल्या स्वतःच्या नावानं त्या आल्या पाहिजे. विठाल प्रारब्धेची जोडीदार, प्रारब्ध प्रयत्न. आता एक चेतनाचं प्रारब्ध इतका वेळ सांगत होतो मी, आता जडाचं प्रारब्ध सांगतो. जसं चेतनाला प्रारब्ध नशीब आहे, जडाला पण आहे. हे गोड उदाहरण आहे का? असंच आपल्या गोरोबा काका नगर सारखा परिसर, विठ्ठल रखुमाईच्या मूर्ती मंदिरात बसवायच्या असं ठरलं. मग पंढरपूरला कार्यकर्ते गेले, मूर्त्या बघून आले. मूर्त्या काही मनासारख्या मिळाल्या नाही. म्हणले आपण एक काम करू, दगड आपल्या पद्धतीनं खरेदी करू. दगडवाल्याकडे गेले. एक 10 फुटाचा 1x10चा दगड उभा होता. आवडला. 1000 रुपये फुटानं दगड घेतला. तो दगड घेऊन मूर्तिकाराकडे गेले, याची आम्हाला 2 मूर्त्या बनवून दे. तो म्हणला 4 फुटाचा विठ्ठल बनवतो, 4.25 फुटाची रखुमाई बनवतो. 11,000 मजुरी होईल. लोकांनी ॲडव्हान्स 6,000 दिला. मूर्त्या झाल्या की पाठव पोस्ट व्हॉट्सअपला, आम्ही पाहतो, मूर्त्या घ्यायला येतो. 15 दिवसांनी त्याचे फोटो आले. मूर्त्या पाहून सगळे आनंदी झाले. 2 गाड्या भरून मूर्त्या आणायला गेले. गाड्यांमध्ये एका गाडीत 35च्या आतले तरुण आणि दुसऱ्या गाडीमध्ये 60च्या पुढचे ज्येष्ठ नागरिक. तुम्ही म्हणाल मग 35 ते 60 वाले, गावात तयारी करायला कोणतरी पाहिजे ना. पोरं गेले, ज्येष्ठ गेले, मधले तर तयारीला थांबले. मूर्त्या पॅक झाल्या, गाडीत ठेवल्या.
निघणार एवढ्यात एक म्हातारा म्हणला, अरे थांबा, आपण दगड किती दिला होता? म्हटले 10 फूट. मूर्त्या किती झाल्या? म्हणले 7.25 फूट. मग 2.25 फूट दगड आपला शिल्लक आहे. मूर्तिकार म्हणला नाही, 2च फूट आहे, बाकी तोडाफोडीमध्ये गेलाय. बरं 2 फूट कुठं आहे? पोरं सोरं म्हणले ह्या म्हाताऱ्याला ह्याच्यासाठी नको म्हणलं होतं आणायचं. हा दगड काय डोकं फोडून घ्यायचंय का डोक्यात घालून घ्यायचंय? अरे मूर्त्या मिळाल्या, विषय संपला. म्हातारा म्हणला, वा रे वा, काय फुकट घेतला का? 1000 रुपये फुटानं घेतलाय. 2000चा दगड आहे तो. 2000 दगड म्हणजे आमच्या बहिणीच्या कळसाच्या 4 पावत्या. 500ची जरी म्हटलं तरी 2000च्या 4 पावत्या. वाया घालायच्या का 4 पावत्या? काय डोक्यावर न्यायचं आहे का? पोरं म्हणले, घ्या रे बाबा, हे म्हातारा ऐकणार नाही. याच्या सीट खाली ठेवा बरं. दगड सीट खाली ठेवला. गाड्या जिथं पोहोचायच्या तिथं पोहोचल्या. मूर्ती प्राणप्रतिष्ठेचा 3 दिवसाचा कार्यक्रम. मूर्ती पाण्यात मूर्ती धान्यात, आणि मग होम हवन करून मूर्ती सिंहासनावर ठेवल्या गेल्या. 4 फुटाचा एक दगड विठ्ठल झालाय. 4.25 फुटाचा दुसरा दगड रखुमाई झालाय. दगड मुळात एक आहे, तुकडे झाले 3. 2 तुकडे देव म्हणून सिंहासनावर बसले. धांदलघाईमध्ये पायरीचा दगड फुटला. लोक म्हणले, अरे दगड फुटला, आता काय करायचं? म्हातारा म्हणला, काही टेन्शन घेऊ नका, पंढरपूरहून 2 फुटाचा आलाय, त्याला इथं बसवून टाका. मग पोरं म्हणले, बरं झालं ह्याला घेतलं होतं. म्हातारी माणसं कुठेही सोबत असत जावी, कामाला येतात. मग तिथं ती तोडाफोडी केली, बरोबर 2 फुटाचा दगड पायरीच्या जागेवर बसवला. आता दुसऱ्या दिवशीपासून बघा, मुळात दगड 1, तुकडे झाले 3. आता दुसऱ्या दिवशीपासून चमत्कार बघा. एका तुकड्याच्या डोक्यावर पाय आणि दुसऱ्या तुकड्यांच्या पायावर डोकं. मुळात तुकडा एकच, झाले 3. दोन्हीच्या पायावर डोकं आहे आणि एकाच्या डोक्यावर पाय. याला नशीब म्हणतात. विठाला पूजा एकावरी पाय ठेवी, पाय ठेवी, पूजा एकावरी पाय ठेवी, पाय पाषाण देवा पाषाण पाया रे, पाषाण देवा पाषाण पाषाण देव, पाषाण पायरी. पायरीच्या डोक्यावर पाय आणि मूर्तीच्या पायावर डोकं. नशीब म्हणतात याला. हे लाकूड आहे महाराज, ऋषी नाही, त्याच्या पुढचं. मृदंग म्हणजे काय? लाकूड आहे. एक 2 सव्वा 2 फुटाचा तुकडा आहे. त्याला तिकडून 9 सव्वा 9चं धूम केलंय, इकडून 6 किंवा सव्वा 6ची पुडी केली आहे, त्याला गजरा केलाय, शाई भरली, तिकडून धूमपान लावलंय आणि वादीनं ते पक्का आवळले, गठ्ठे लावले, हातोडीनं सुंदर लावलं. ब्रह्मरस निर्माण करणारं साधन झालं. लावणी मृदंग श्रुती टाळ घोष सेवू ब्रह्मरस आवडीने. त्याच्यातून एक नाद उमटतो. मला सांगा, हे लाकूड ज्या झाडावरून आलं त्या झाडाला एवढंच लाकूड असेल का? कितीतरी लाकडं आहेत. मग बाकीचे तुकडे आहेत कुठं? मी सांगतो, मला पत्ता माहित आहे त्यांचा. एक तुकडा इथं कीर्तनात आलाय, कीर्तन रंगवतोय. दुसरा तुकडा तिकडं सुलवनात गेलाय, बुंदी काढतोय.
हे आईशे भिन्न भिन्न साथी भिन्न भिन्न साथी प्रारधानी केले वाटे प्रारधानी केले वाटे प्रारब्धान केले वाटे प्रारधानी केले वाटे भिन्न भिन्न साठे प्रारब्धान केले वाटे. बघा, एक वाटा इथं आला, नशीबवान. नशीब कमी पडलं, बुंदी काढतोय. अजून नशीब कमी पडलं, यांच्याकडे गेला, म्हाताऱ्या बायाकडं. काहीच नाही तर पाणी तापवायला तरी चूल पेटवतातच. गेलं चुलीत. बरं, तिथंही नशीब आहे, चुलीपर्यंत गेलाय. काही तुकडे थेट शेडमध्ये गेलेत. त्या शेडमधल्या तुकड्यातही दोन प्रकार आहेत. ज्यांच्या नशिबाला वारकरी जाळायला आले ते तुकडे त्यातले त्यात नशीबच म्हणायचं. पण ज्यांच्या वाट्याला रोज दारुडेच जाळायचा वेळ येतोय ते लाकडं किती नशीबवान असतील विचार करा. लाकूड एकाच झाडाचं आहे, एक तुकडा नशीबवान. इथं बाकी जाऊ द्या. आता हार आहे, हार. इथं एक हार बघातला तुम्ही, बघा. हे सगळ्या फोटोंना हार घातलेत. त्या दुकानात एवढेच हार होते का भाऊ? 50 हार असतील. 5 इथं आले, बाकीचे कुठं गेले? गेले. काही पुढाऱ्याच्या गळ्यात, काय मड्यावर, काय नवरा नवरीच्या गळ्यात. कुठे कुठं गेले असतील काय सांगता येते महाराज. हो बघा तुम्ही, देवाला हार नेतो ना आपण, फुलवाला हारासोबत फुलं देतो. हार गळ्यात आणि फुलं पायावर. बघा नशीब. एकाच पिशवीतून आलेले फुलं आहेत ना, एक पायावर आणि दुसरे गळ्यात. ते पायावरचे भांडत होते गळ्यातल्या फुलांना. बेटा हो, एकाच शेतात पिकलो, एकाच ठिकाणी वाढलो, एकाच टोकरीमधून, एकाच रिक्षामधून, एकाच दुकानदाराकडे आलो, दिवसभर एका जवळच थांबलो, आणि पिशवीतून येतानाच काय घोटाळा झाला? तुम्ही गळ्यात गेला ना, आम्ही पायावर आलो. त्यावेळेला हारातल्या फुलांनी सांगितलं, बेटा हो, तुम्ही सुद्धा हारात येऊन गळ्यात आला असता, पण तुम्ही सुई टोचून घ्यायचा कंटाळा केला, आरपार दोरा घालून घ्यायचा कंटाळा केला, म्हणून पायावर लोळताय. आम्ही देहाला छेद करून घेतला आणि सुईत वळून घेतलं, म्हणून गळ्यापर्यंत आलोय. नशीब आहे. पायावर पडायचंय तर सुई थोडं प्रयत्नाची सुई नाही लागली तर पायावर लोळावं लागेल, आणि प्रयत्नाची सुई जर सोबत घेतली तर गळ्यापर्यंत जाण्याची संधी मिळाल्याशिवाय राहणार नाही. विठाला